तर गुड मॉर्निंग मंडळी, आम्ही आता सगळे चाललोय जॉयस पिझ्झा खायला अंधेरीला. आणि आज आम्ही सकाळी गावावरून मुंबईवरून आलोय, नाही गावावरून आलोय ना, ठीक आहे. अरे कहना क्या चाहते हो? ब्लूपर म्हणून. गुड मॉर्निंग मंडळी, आज आम्ही आलोय जॉयस पिझ्झा खायला अंधेरीला. सकाळी आम्ही गावावरून आलो, थोडं आम्ही 6 वाजता पोहोचलो असेल. ही माझी ननंद आहे भूमी. ही माझ्या नवऱ्याची बहीण आहे. चालेल का असं? आमच्या आत्याची मुलगी आहे, सिस्टर. ओके ओके ओके, हा, शी इज माय सिस्टर इन लॉ बाय द वे. नणंद म्हटलं की तिला नाही आवडत. ओके, तुझ्या साईड चालू आहे. आणि आमचा हर्ष आज जाणार आहे अहमदाबादला. सो त्याची डिमांड होती की जॉयस पिझ्झा खायचा आहे, तर आम्ही लगेच तयारी केली, लगेच निघालो. सकाळी त्याची डिमांड होती मिसळ खायची, तर त्याला लगेच घेऊन गेला गीत वराडी हे खायला, वराडी मिसळ खायला. आमच्या हर्ष 3 वेळा आज मिसळ खाल्लेली आहे सकाळपासून. आणि सकाळी 6 वाजता आम्ही गावावरून आलो, थोडा झोपलो वगैरे, नंतर उठून हे नाश्ता वगैरे केला. आणि आता आम्ही अंधेरीला आलोय, तर बघू पिझ्झा कोणता ऑर्डर करायचंय. बट बाय द वे मी हे लास्ट टाइम खाल्लंय, ते खूप मला आवडलं. मी कधी पिझ्झा खात नाही, बट लास्ट टाइम जेव्हा हे लोक मला पिझ्झा खायला घेऊन गेले होते, तर खिमा पिझ्झा करून मला खूप आवडलं. आता पण बघूया खिमा पिझ्झा खायला घालतो का गीत. हे गीत, खिमा पिझ्झा पाहिजे मला. हा, ते चिकन खिमा. तर मंडळी आता आपण अंधेरीला आलोय. हे आहे जॉयस पिझ्झा. चला खायला जाऊया. हिला काय झालं मध्येच. ते ऑनलाईन बुकिंग करायला लागते. तर मंडळी आमचा पिझ्झा आलाय खूप साऱ्या वेटिंग लिस्ट नंतर. सगळे खायला चालू केले, कोण थांबले पण नाही आहेत. ह्याचं नाव काय? ओके, जे काय असेल ते असेल, आपल्याला माहित नाही, मला खायचं माहिती आहे. आणि हे पनीर पिझ्झा आहे, चायना गेट. हे चायना गेट आहे. हे दाखव. हा, बंद आहे. खोल ना. आणि हे माझं फेवरेट पिझ्झा आहे, चिकन खिमा पिझ्झा. बघ कसं तुटून पडतात हे लोक ह्याच्यावर. आणि हा बिचारा व्हेज खातोय, व्हेजिटेरियन मॅन. सिस्टर इन लॉ आम्हाला सर्व करताना. तर मित्रांनो, आता आम्ही पिझ्झा खाऊन पोट भरून एकदम सुराताला चलतो गाडीकडे. अजून एका ठिकाणी जायचं होतं, बट हर्ष आमच्या आता बस आहे अहमदाबादला जायला, तर मग हा प्लॅन आता आम्हाला इथे कॅन्सल करायला लागतोय. आणि ही आमची बाय आहे, बाय माझ्या गीतची आणि माझी. चलो बैठो गाडी में. तर मंडळी, आम्हाला आमचा फायनली मसाला आला आहे अनिकेत रासमकडून, गोष्ट कोकणातली. थँक्यू सो मच, तुम्ही मसाला पाठवला याबद्दल. 2 वर्षांना का होईना आमचा मसाला पार्सल आम्हाला भेटला आहे, त्यामुळे कोणी हार मानू नका. सगळ्यांचा मसाला मिळेल. जेव्हा जेव्हा अनिकेत मेसेज बघेल तुमचे, मसाला नक्की मिळेल. मी पण 2 वर्षापासून मेसेज करून थकली, पण फायनली आज मला मसाला डिलिव्हरी झाली आहे एक 10-15 मिनिटापूर्वी. थँक्यू सो मच.